हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनाकार कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे सत्संग श्रवण करण्यासाठी उपस्थित झालात. धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्यामुळे जन्म झाला, आणि धन्य आहे तुमचा जन्म की अशा वेळी तुम्हाला मानव शरीर प्राप्त झाले. मानव शरीर प्राप्त करून प्राणी काय करतो, त्याने काय करायला हवे, मनुष्य जीवनाचे मूळ उद्दिष्ट काय आहे याचे ज्ञान सत्संगामुळे होते. अतिशय पुण्यकर्मी प्राण्यालाच मानव शरीर प्राप्त होते. त्याहूनही पुण्यकर्मी प्राणी तो आहे ज्यामध्ये सत्संग, परमात्म्याप्रती प्रेम आहे, ओढ आहे, ज्यामुळे तो कुठे ना कुठे भटकत आहे, कुठला ना कुठला भक्तिविधी स्वीकारलेला आहे. आणि सर्वात उत्तम तो प्राणी आहे ज्यामध्ये भक्तीची प्रेरणा आहे आणि ज्याला सद्गुरू मिळतो मानवी शरीरात. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही त्या पुण्यकर्मी जीवांपैकी आहात. त्या बेस्ट, गुड, बेटर, बेस्ट 3 क्वालिटी असतात. तुम्ही त्या बेस्ट क्वालिटीचे पुण्यात्मा आहात, जे तुम्हाला अशा वेळी मानव शरीर मिळाले. या भक्ती काळात, मोक्ष काळात, मोक्षाचा काळ आहे हा, मुक्त होण्याचा असा गोल्डन चान्स अशाच वेळी असतो कलियुगातच, आणि तो हा आहे मधली पिढी. आणि आता ज्याला हे मानव शरीर प्राप्त आहे, तुम्ही खूपच पुण्यकर्मी प्राणी आहात. तुम्ही युगानुयुगे परमात्म्याच्या चरणी राहिले आहात. परंतु तुम्ही एक चूक केलीत, इथून सुटू शकला नाहीत. तुमच्याकडे या भक्ती काळात केलेल्या भक्ती साधनेची जी पुंजी होती, जे तुमचे भक्ती धन होते तुमचे, ते खूप जास्त होते. ज्या कारणाने तुम्ही न जाणो कितीतरी युगे पुन्हा निसटून गेलात. जे पुण्यात्मे या मोक्ष काळात पार होऊ शकणार नाहीत, त्यांच्याकडे भक्तिधन तर खूप होईल, कारण की ही सत्साधना अशी आहे, याच्या भक्तीमुळे, याच्या साधनेमुळे भक्तिधनाचा संचय खूप होईल. आणि जर पार नाही झाला आणि परत तिथेच राहिला, तर मग त्याला लुटारू लुटून नेतात. हा काळ एक लुटारू आहे ज्याच्या लोकात तुम्ही राहत आहात. हा 1 नंबरचा चोर आहे. ठग म्हटलंय संतांनी त्याला, जो सुनियोजित पद्धतीने तुमच्या भक्तिधनाचा विनाश करवतो. तर त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही आता खूप दक्षता घ्यायची आहे आणि सतलोकात चालायचंय, आपला पिच्छा सोडवायचा आहे. मानव शरीर प्राप्त करून जे प्राणी भक्ती करत नाहीत, तर ते आपलं जीवन वाया घालवतात. आणि जे भक्ती करतातही परंतु शेवटच्या श्वासापर्यंत दक्ष राहत नाहीत, तर ते देखील हातातोंडाशी आलेला घास दवडतात. भक्ताला अंतिम श्वासापर्यंत साधना करावी लागेल, मर्यादेत राहावे लागेल. जसे खेळातील खेळाडू असतात, ते जिथून सुरुवात करतात, म्हणजे एखाद्या डिस्ट्रिक्ट स्टेटमधून स्तरातून जिल्हा स्तरातून खेळायला सुरुवात करतात,
तिथेही नियम तसेच आहेत आणि तिथे यशस्वी होतात. मग ते राज्यस्तरावर खेळतात, तिथेही नियम तेच आहेत आणि शेवटच्या गेमपर्यंत तसेच मर्यादित राहून त्यांनाही सावधानतेने खेळावे लागते, तेव्हाच ते यशस्वी होतात. अशाच प्रकारे प्रत्येक सद्ग्रंथात म्हटलंय की परमात्म्याची भक्ती अंतिम श्वासापर्यंत करायची असते. परमात्मा म्हणतात, राम नाम रटते रहो जब तक घट में प्राण, कभू तो दीन दयाल के बनक पड़ेगी कान. ही सूक्ष्म वेदातील वाणी आहे जी परमात्मा आपल्या मुखकमलातून स्वतःच येऊन सांगत असतात. यथार्थ ज्ञान याचेच समर्थन दिले आहे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 15 मध्ये. त्यामध्ये म्हटलंय की वायुर अनिलम अथ इदम भस्मांतम शरीरम ओम क्रतोस्मर क्लिबेस्मर आणि कृतम स्मर. अंतिम श्वासापर्यंत, या जीवनाचे हे शरीर नष्ट होईपर्यंत या ओम नामाचा जप काम करता करता करा, स्मरण करा. विशेष आस्थेने म्हणजे श्रद्धेने, एका विशेष आस्थेने याचे स्मरण करा आणि मनुष्य जीवनाचे मुख्य कार्य समजून याचे स्मरण करा. जेव्हा तुम्ही शरीर सोडून जाल तोपर्यंत याचे स्मरण करत राहाल. या ओम नामाचे जेवढे काही अमरतम आहे, अमरत्व आहेत, हे तुम्हाला प्राप्त होईल. ते या मंत्राने होईल. मग ही तर आहे ब्रह्मपर्यंतची साधना. आता भले तुम्ही ब्रह्मची साधना करा किंवा एखाद्या परब्रह्मची साधना करा किंवा परमअक्षर ब्रह्मची साधना करा, त्यांच्यासाठी एकसारखेच नियम असतात. श्रीमद भगवद्गीतेत लिहिले आहे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो की माझे स्मरण जे आहे, माझी भक्ती, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मा अनुस्मरण य प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचे केवळ एक अक्षर ओम मंत्र आहे, अजून काही नाही, नथिंग एल्स. इति बास, हेच फायनल आहे. आणि जे य पर्याती त्यजम देहम, शरीर सोडेपर्यंत याचं स्मरण करत, उच्चार करत, स्मरण करत करत जो शरीर सोडून जातो, स याती परमाम गतिम, तो ओम पासून मिळणारी परम गती प्राप्त करतो. ओम कोणाचा मंत्र आहे? ब्रह्मचा. आणि ओममुळे कोणते स्थान प्राप्त होते? ब्रह्मलोक. देवी भागवतमध्ये 7व्या स्कंधात गीता प्रेस गोरखपूर मधून प्रकाशित सचित्र मोठा टाईप केवळ हिंदीच्या पृष्ठ नंबर 562 आणि 563 वर स्पष्ट केलंय. देवी हिमालयजींना म्हणत आहे की सर्व पूजा त्याग करा, इतर कोणत्याही देवामध्ये आस्था ठेवू नको राजन. केवळ एक ब्रह्मची साधना करा. ओम त्याचा नाम जप आहे. ओमचे स्मरण कर आणि ब्रह्मप्राप्तीचे उद्दिष्ट ठेव. यामुळे तुझे कल्याण होईल. तू ब्रह्मलोकात जाशील, त्याला प्राप्त होशील, ब्रह्मला. आणि तो ब्रह्म ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात राहतो, म्हणजे तो ब्रह्मलोकात राहतो. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 17 मध्ये 2 पुरुष सांगितलेत. एक तर हा वेद ज्ञानदाता ब्रह्म आहे, तो म्हणतो की मी ब्रह्म आहे. सो अहम खम ब्रह्म, अहम ओम खम ब्रह्म, मी ओम, माझे ओम नाम आहे, मी ब्रह्म आहे. आणि खम म्हणजे ब्रह्मलोकरूपी दिव्य आकाशात, तिथे मी राहतो.
आणि जो पूर्ण परमात्मा आहे तो गुप्त आहे, तो अपरोक्ष आहे, तो वरती तेजोमय लोकात राहतो. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 10 ते 13 पर्यंत स्पष्ट केलंय की परमात्म्याची यथार्थ माहिती, की परमात्मा कसा आहे, तो जन्म घेतो घेत नाही, साकार आहे की निराकार आहे, त्याविषयी तत्वदर्शी संत सांगतात. धीरानाम, त्यांच्याकडून ऐका. तत्वदर्शी संत ते सांगतील वास्तविक ज्ञान, त्यांच्याकडून ऐका. आणि विद्वान आणि अविद्वानाची ओळख देखील ते संत सांगतील. मग श्री मद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये वर्णन केलंय की यज्ञांची विशेष विस्तृत माहिती सच्चिदानंद घनब्रह्म यांच्या मुखातून बोलली गेलेली अमरवाणी कबीरवाणीमध्ये विस्तृतपणे म्हटलंय. ते तत्वज्ञान आहे, ते समजल्यानंतर प्राणी मग सर्व रूपाने सर्व कर्मामधून मुक्त होऊन जातो. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीतेत म्हटलंय, ते तत्वज्ञान तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. ते तत्वदर्शी संत तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. यावरून सिद्ध होते की गीता ज्ञानदात्याला तर त्या परमक्षर ब्रह्मची, त्या सच्चिदानंद घनब्रह्मची माहिती देखील नाही. त्याच्या प्राप्तीचा विधी त्याच्याकडे नाहीये. त्यासाठी परमेश्वर स्वतः येतात. आपले अमृत ज्ञान तुमच्यासाठी इथे वाटून निघून जातात आपल्या अमृतवाणीत. मग आपले साक्षीदार तयार करतात प्रत्येक युगात. आता कलियुगात त्यांनी जे त्यांचे साक्षीदार केलेत, आदरणीय धर्मदास साहेबजी, बांधव गडवाले, त्यांना परमात्मा मथुरेत भेटले, जिथे ते आपल्या हिंदू धर्माच्या गुरूंनी सांगितलेल्या साधनेच्या आधारे ते आपल्या तीर्थ यात्रेसाठी निघाले होते. त्यांना ज्ञान दिले, सत्याची ओळख करून दिली आणि त्यानंतर तो प्रिय आत्मा परमात्म्याच्या चरणी पडून वेड्यासारखा रडला. मग त्यांना परमात्मा सतलोकात घेऊन गेले, जिथून आपण आलो होतो. आणि ते सुखमय स्थान आहे जिथे कधी जरा आणि मरण नसते, जिथे वृद्धावस्था नाहीये, जिथे कधी मृत्यू होत नाही. मग त्यांना 3ऱ्या दिवशी परत सोडले. तर ते परमात्मा कबीर साहेबांचे साक्षीदार बनले की परमात्मा कबीर तुम्हीच परमात्मा आहात. होय होय. काय सांगितलंय की आज मोय दर्शन दियो जी कबीर, आज मोय दर्शन दियो जी कबीर, अमर लोक से चलकर आए काटन इस काल की जंजीर. अमर लोकातून चालत आले आहात तुम्ही सरळ, ते सशरीर येतात. तर पुण्यात्म्यांनो, त्यानंतर त्यांनी आपले साक्षीदार बनवले आदरणीय स्वामी रामानंदजी काशीवाले. त्यांना सचखंडात घेऊन गेले. ते योगी पुरुष स्वतःला योगी समजून मिरवत होते. 4ही वेद, गीता, पुराण इत्यादीचे मर्मज्ञ ज्ञानी म्हणून ते प्रसिद्ध होत होते. तेव्हा परमात्म्याने सांगितले की स्वामीजी, 4 वेद और पुराण 18 ये एक उजड़ जेरा है. तत्व ज्ञान परम साहेब का वो तो ज्ञान उचेरा है. रामानंदजी वेदांवर गर्व करत होते, पुराण आणि गीतेवर गर्व करत होते की हे कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज आहे, संपूर्ण अध्यात्मज्ञान आहे. परमात्मा म्हणाले की हा तर एक आटलेला झरा आहे. 4 वेद आणि 18 पुराण हा एक आटलेला झरा आहे. यातून काही साध्य नाही होऊ शकत. या साधनेमुळे हे इनकम्प्लीट आहे. मग रामानंदजींच्या भ्रमनिवारणासाठी तिथे सचखंडात घेऊन गेले. तिथे पाहिले आपले वास्तविक स्थान आणि तिथे परमात्मा बसलेले सिंहासनावर, राजाप्रमाणे डोक्यावर मुकुट, श्वेतछत्र आणि राजाप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांडांच्या संचालकाच्या सिंहासनावर विराजमान प्रभूंना पाहिले, त्या 5 वर्षाच्या बालकाच्या रूपात. आणि मग आपले वास्तविक रूप घेतले, परत बालक रूप धारण केले. मग त्या महापुरुषाला परत सोडले. तेव्हा स्वामी रामानंदजी म्हणाले होते की दोहू ठोर है एक तू, दोहू ठोर, तिथेही तुम्ही आहात, इथेही तुम्ही आहात. दोहू ठोर है एक तू, भया एक से दो, और गरीबदास हम कारणे आए हो मग जो.
तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुर तुम हंस, गरीबदास आपके रूप बिना और न दूजा अंश. मी भक्त आधी तर विद्वान म्हणत होते, महर्षी म्हणवून घेत होते स्वामी रामानंद पंडितजी. मग म्हणतात मी भक्त मुक्त झालो. मेरा भरम कर्म भयो नाश, गरीबदास निज ब्रह्म तुम. म्हणजे निज ब्रह्म म्हणजे वास्तविक भगवान तुम्ही आहात. मुझे हुआ दृढ़ विश्वास, तुम स्वामी मैं बाल बुद्धि, बरम कर्म भयो नाश, गरीबदास निज ब्रह्म तुम. मुझे हो गया दृढ़ विश्वास. तर पुण्यात्म्यांनो, हे दुसरे साक्षीदार त्या कबीर भगवानांचे. तिसरे आदरणीय मुलुकदास साहेबजी. आदरणीय मुलुकदास साहेबजींना परमात्मा भेटले. म्हणतात, 100 छल छिद्र मैं करूं अपने जन के काज, और हिरण्यकशिपु जो मार जो मैं नरसिंह धर लूं साज. एकेकाळी परमेश्वर कबीरजी या पृथ्वीवर आले होते. जसे हे काय करतात परमात्मा की अनेक प्रकारच्या लीला करतात. हे तीन स्थितीत राहून आपली सर्व ब्रह्मांडे चालवतात, मग सर्व जीवांचा सांभाळ करतात. एका स्थितीत हे सतलोकात राहतात, आपल्या ओरिजिनल आपल्याच इतर रूपात. आणि दुसऱ्या स्थितीत ते काय करतात, प्रत्येक युगात एक बालक रूप धारण करून आणि कोण्या सरोवरात कमळाच्या फुलावर येऊन विराजमान होतात, ज्यामुळे त्यांना नारायण म्हटले जाते. नार म्हणजे जल, आयन म्हणजे त्यावर येऊन निवास करणारा. त्यामुळे सत्यनारायण म्हणवले जातात. सत्यनारायण म्हणजे अविनाशी परमात्मा. हळूहळू मोठे होतात. त्यांना निस्संतान दंपती उचलून घेऊन जातात. तिथे लीलामय पद्धतीने बालकाप्रमाणे अगदी एका जनसाधारणाची भूमिका करतात. कोणी भ्रमाने म्हणतात की हा कोणी कुठे सापडलेला असेल, कोणी सोडून गेला असेल. जे काही वायफळ बडबड चालू असेल चालू राहो, सत्य तर काही वेगळेच असते. ज्या कारणासाठी ते परमात्मा हळूहळू मोठे होतात, लहान वयातच मोठ्या मोठ्या विद्वानांचे धाबे दणाणून सोडतात अध्यात्म मार्गात आणि विनम्र राहतात आणि संपूर्ण जबाबदारी निभावतात, जी एका भक्त संताला मर्यादेत राहून भक्ती करायला हवी. तर ते परमात्मा तिसऱ्या स्थितीत ते काय करतात, जेव्हा हवे तेव्हा कुठेही प्रकट होतात आणि आपल्या चांगल्या आत्म्यांना भेटतात. एका जिंदा महात्म्याच्या रूपात, एका साधू संताच्या रूपात येतात. तर कलियुगात ज्या कुठल्या महापुरुषांना ते तिसऱ्या स्थितीत भेटले आहेत, त्यापैकी आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडाणी जिल्हा झज्जरवाले, आदरणीय घिसादासजी गाव खेखडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेशवाले. तर या महापुरुषांना ते परमात्मा जिंदा महात्म्याच्या रूपात भेटले आहेत. आणि ही तिसऱ्या प्रकारची स्थिती आहे. या सर्व महापुरुषांना परमात्मा सचखंडात घेऊन गेले, मग त्यांना परत सोडले. तर यांना आता मुलुकदास साहेबजींना कसे भेटले, तर ते परमात्मा जे तिसऱ्या प्रकारच्या स्थितीत कधीही येऊन कोठेही काही काळ राहत असत. आधी जुन्या काळी काय व्हायचे, आम्ही खूप वेळा ऐकत असू की एका गावात एक संत आले होते आणि 1 महिना थांबले होते. त्यांनी आपले काही नाव गाव सांगितले नव्हते आणि अनेक लोकांसाठी चमत्कार केले होते. ते अचानक मग गायब झाले होते, तिथून निघून गेले होते, सापडले नव्हते. तर असे ते परमात्मा आलेले होते आणि मलुकराम नाव होते त्यांचे, चौधरी मलुकराम अरोरा. एक चांगले शेतकरी होते, मोठे शेतकरी होते. ते अरोरा जातीचे होते आणि ते गावातले प्रतिष्ठित व्यक्ती होते. गावात त्यांचे खूप चांगले
नाव होते, महिमा होता. परमात्म्यासाठी विशेष करून गरीब व्यक्ती जास्त प्रयत्न करत असतात. आणि परमात्मा म्हणतात कि ऊंचे कुल में भक्ति ना होए, नीचा ही कुल दीजे. और ऊंचे कुल में दुर्योधन रावण और नीचे कुल में गणका, और गणका भिलनी पार उतरगी, गर्व करियो ना धन का. तर जो गरीब असेल किंवा ज्या कोणाला दुःख असेल ते त्याच्यासाठी वरदान असते. परमात्म्यासाठी ते आसुसलेले असतात. आणि त्या आस्थेमुळे परमात्मा देखील त्यांच्यावर थोडीफार दया दाखवतच असतात. आता जे श्रीमंत किंवा चांगले अधिकारी असतात ते काही विशेष आत्मेच असतात जे भगवानाशी लवकर जोडले जातात. आपल्या परंपरागत साधना तर ते कितीही करत राहतील कारण त्यांची प्रेरणा आधीची आहे. परंतु विशेष पुण्यात्मे जे असतात तेच सुखामध्ये भगवानांना शरण येतात कारण की त्यांचे पूर्वसंस्कार जास्त चांगले असतात. तर गरीब माणसांच्या घरी परमात्मा एका गावात गेले. त्यांचे शिष्य होते. जेव्हा ते तिसऱ्या स्थितीत साधू संतांच्या रूपात प्रकट होते तर भक्त परमात्मा जेव्हा गुरुजी येतात गुरुजींच्या स्वागतामध्ये समर्पित होतात. परमेश्वर एकाच्या घरी सत्संग सांगायला गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्याने प्रार्थना केली की भगवान उद्या आमच्या घरी या. सत्संग देखील करायचे. तिथे ते भोजन घेत असत. तर सगळ्यांनी विचार केला, सर्वांना प्रेरणा झाली की आमच्या घरी गुरुजींनी यावे, आम्ही देखील सेवा करू आमच्या गुरुजींची. असे करत अशा प्रकारे परमात्म्याने पहिल्या दिवशी एकाकडे सत्संग केला, तिथे भोजन केले. पुढच्या दिवशी दुसऱ्याकडे, मग तिसऱ्या दिवशी तिसऱ्याच्या. तर भक्त जेव्हा गुरुजी जातात तेव्हा चांगले भोजन बनवतात. चांगला हलवा साजूक तुपाचा खमंग करतात. चांगले जिन्नस घालतात. त्यात पाणी, अन्न, सुगंध पसरतो शेजारी पाजारी. तर आणि परमात्म्याच्या या यथार्थ ज्ञानाचा विरोध सुरुवातीपासूनच राहिलाय. गावात विरोधकही असतात कारण की परमात्मा तर एक सत्साधना सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी भ्रमित समाज त्या साधना करत असतो ज्या त्यांना कोणतेही सुख देऊ शकत नाहीत. आणि परमात्म्याला हवं असतं की सर्व माझ्या लेकरांनी सत्साधना करावे आणि माझ्यापर्यंत पोहोचावे, परत त्यांना पुन्हा तिथे सुखी करेन. तर आपण काळाकडून भ्रमलेले आपल्याच भगवानाचे विरोधक बनतो. काही शेजाऱ्यांनी जाऊन त्या जमीनदार मलुकराम चौधरी अरोराजींना सांगितले की गावात एक चोर आलेला आहे आणि गरीब माणसांना लुटत आहे. आणि तो चांगली पक्वान्न खातो, चांगला हलवा बनवतात, खीर करतात आणि जाता जाता शिधाही घेऊन जातो. आणि हा नक्की घोटाळा करणार. तिथे रात्री सत्संग करतात, बहिणी बापड्या देखील जातात आणि काहीतरी गडबड व्हायची गावात, तुम्ही बघून घ्या, सांभाळून राहा, घालवा त्याला इथून. आता पुण्यात्मे असतात. त्या मलुकरामजीच्या मनात हे आले की साधू संतांशी भांडले नाही पाहिजे, प्रेमानेच बघूया की वस्तुस्थिती काय आहे, मग मी काय बोलायचं ते बोलेन. तर मलुकदासजीने दक्षता घेतली आणि जिथे सत्संग होता त्या साईडने गल्लीतून बाहेर पडून शेतात जाऊ लागला. तर काय पाहिले की तिसऱ्या दिवशी कुणाच्या तरी घरात फोडणी दिली आहे आणि मग हलवा बनवण्याची वेळ झाली. तो तिथून चालला होता, त्याला सुवास आला की अरे हलवा तर बनत आहे. दुसऱ्या दिवशी तो तिसऱ्याच्या घरी, चौथ्याच्या घरी. तर मलुकदासजीने विचार केला की गोष्ट खरी आहे, इथे तर रोज हलवा खातोय, बघूया तरी कोण आहे, कसा आहे. तर परमात्मा बसले होते. ए ठगवाडा ठग्गी देश. त्याला ओळखले तर आपण पार होऊन जाऊ. आपण ओळखूच नाही शकत त्या परमपित्याला. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे त्याची डेफिनेशन बनवून बसलो. आता मलुकदासजीने पाहिले एक सिंपल असा माणूस बसलाय, दाढी मिशा वाढलेल्या आहेत,
पांढरे कपडे घातलेत आणि गळ्यात माळ घातली आहे, जसा एका साधू संता सारखा दिसतोय. मलुकदास म्हणाला की, हे भक्त, तुम्ही हे काय करत आहात? आज 3रा दिवस झाला, मी बघतोय चांगले हलवे खाताय, खीर खाताय. तुम्ही तुमचं काम करून का खात नाही? तुम्ही मेहनत करा, मजुरी करायला पाहिजे. आता जो काही तो प्रामाणिक आत्मा होता, त्याच्या हिशोबाने त्याने खूप औपचारिकतेने बोलला, तर सर्व उलटे पण बोलला औपचारिकतेने. तेव्हा परमात्मा म्हणाले, बघ भक्ता, बघा चौधरी साहेब, मला तर भगवान न करताच देत आहे. मस्त खीर खातो, हलवा खातो, परमात्म्याचे गुणगान करतो. जर सर्व लोक, सर्व जग भगवानाची भक्ती करेल जशी मी करतोय, तर सगळ्यांनाच हलवा रोजच मिळेल. तुम्हीही मिळवू शकता खीर आणि हलवा. मलुकदासला ही गोष्ट पटली नाही, कारण की आपण तर त्या रटाळ अशा दंतकथेवर विश्वास ठेवतो की कष्ट करून खायला हवं. आता केल्याशिवाय तर काही होणार नाही, करून तर खाल्लं पाहिजे, परंतु भगवानाचे गुण देखील गायले पाहिजेत. आणि थोडे केले तरी भरभराट खूप करतात भगवान मग. परंतु त्यावेळी परमात्म्यांना त्याला तीच चावी द्यायची होती. तर तो विचारू लागला की, काय तुझा भगवान मला बसून खायला देईल का? परमात्मा म्हणाले की, तुम्ही विश्वास ठेवला तर नक्कीच खाऊ घालेल. तर मलुकदास म्हणाला की, आज जर तुमच्या भगवानाने मला जेवू घातलं संध्याकाळपर्यंत, मी रिकाम्या पोटी आलोय घरून, तर मी तुमचा चेला होईन, शिष्य. आणि जर तुमचे भगवान आज संध्याकाळपर्यंत मला न काही करता जेवू नाही घातले, तर तुला मी माझ्या शेतात मजूर म्हणून ठेवणार आहे मान्य? कबीर साहेब म्हणाले, मान्य आहे. म्हणाले, ठीक आहे. आता चौधरी साहेब निघून गेले. आता पूर्वी मोठी वने असायची, जंगले असायची. गावाच्या शेतात देखील थोड्या अंतरावर मोठी जंगले असायची, चारी बाजूला वन. आपल्या शेतातून दुसऱ्या साईडला निघून गेले, जिथे कोणी बघणार नाही, आणि जंगलात जाऊन एका झाडावर चढले, वर जाऊन बसले. आता ठीक आहे, दुपारचे 10-11 वाजले असतील. तिथे मेंढपाळ आले, जे शेळ्या बकऱ्या चारणारे, जे बरोबर गायी देखील ठेवतात, गायी. त्यांचा काही सण होता. त्यांनी आपल्या एका मित्राला सांगितले की, तुम्ही इथे खीर बनवा. तिथेच एक विहीर होती छोटीशी. ही विहीर आहे इथे, याच्यातून पाणी घे आणि इथे खीर बनव झाडाखाली. त्याच झाडाखाली तिथे जे चौधरी साहेब बसले होते. आणि आम्ही जात आहोत, गुरं चारायला नेतो, मग आम्ही येतो. 1-2 तासात 12 नंतर. तर तो म्हणाला, ठीक आहे. त्याने खीर चढवली आणि खीर होत आली, बनली, तयार झाली. तर त्याचवेळी त्याने काय पाहिलं की, खूप अंतरावर काही घोड्यांवर माणसे, डाकू येत आहेत. डाकू वगैरे घोड्यांवर फिरायचे. त्यांना बरीच माहिती होती जंगलात, गुरं चारणाऱ्यांना, की अशा वेळी जंगलात डाकू बिकू येतात. तो माणूस तर पळाला, बनत असलेली खीर सोडून आपल्या साथीदारांकडे. ते दूर गेले होते अजून पुढे. आता ते येऊन पाहिले त्यांनी, विहीर होती त्याच ठिकाणी. डाकूंना पाणी प्यावंसं वाटलं की, थांबा पाणी पिऊया, विहीर आहे. ते पाणी पिण्यासाठी खाली उतरले, घोडे तिथे उभे केले आणि पाहिले. एक जण म्हणाला की, अरे इथे खीर पण आहे, काहीतरी बनत आहे. बघितलं झाकण उचलून, तर खीर बनतीये. तर डाकू म्हणू लागले की, बाबा आपल्या सरदाराला की, सरदार भूक लागली आहे, खायची का 2-2 घास? त्यांच्यापैकी एक म्हणू लागला की, असं नको व्हायला की कोणी यात काही टाकलं असेल आपल्याला धोका देण्यासाठी. आधी ही खीर टेस्ट करूया, एखाद्या पक्षी प्राण्याला खाऊ घालूया. त्यांच्यापैकी तिसरा असं म्हणाला की, बनवणारा इथेच लपला असेल, कुठे पळाला कुठे असेल, बघा आपल्याला घाबरून लपला असेल. ते इकडे तिकडे पाहू लागले. एकाने वर पाहिले की हा बसलाय वर. त्याला म्हणाले की, बाबा खाली ये तू. तो म्हणू लागला की, नाही येणार, खाली नाही उतरणार मी. का नाही खाली येणार? खाली ये, नाहीतर घालू तुला गोळी. 5 सेकंदात खाली आला.
खाली आला तर त्याच्या त्या झाकणावर खीर वाढली चांगली आणि म्हणाले, ही खा. तो म्हणू लागला की मुळीच नाही खाणार. आता मलुकदास खात नव्हता, नाकारत होता की माझी तर फजिती होईल आज. तो यासाठी खात नव्हता की मी खोटा पडेन आणि चेला व्हावे लागेल. तर त्यांना एकदम खात्री पटली डाकूंना की याने नक्कीच काही ना काहीतरी मिसळले म्हणून खात नाहीये. त्याने 2 दिल्या लगावून चांगली मारली लाथ. आता खा बसून. त्याने पटापट किलोभर खीर खाल्ली. भूक तर लागलीच होती. आणि खाल्ल्यानंतर म्हणाले की बस इथे अर्धा तास. मरायचा असेल तर मरेल हा. अर्धा पाऊण तास वाट पाहिली, त्याला काही झालं नाही. मग त्याने खरं सांगितलं की अशी अशी गोष्ट आहे, मी म्हणून नाही म्हणत होतो, माझी एक पैज लागली होती. ते म्हणाले पळ इथून, निघून जा इथून तू. तो निघून गेला. आता तो पळाला. आता त्यांनी त्यावेळेस सांगितले की आम्ही डाकू आहोत, एकतर खा नाही तर तुला जीवे मारू. तेव्हा त्याला समजली की हे तर डाकू आहेत. तेव्हा मनापासून प्रार्थना केली की गुरुजी मला वाचवा, माझा जीव वाचवा, मी तुमचा चेला होईन. एकतर जीव वाचवला आणि खीर खाऊ घातली. आता तो सरळ पोहोचला गुरुदेवांकडे, परमेश्वराकडे. ते तर अंतर्यामी होते, सगळ्या लीला तेच करत होते. सौ सलचित्र मैं करूं अपने जन के काज. आता जसा मलुकदास चौधरी आला, परमात्मा बसले. आसन तर खाली घातलेले होते. परमात्म्याने विचारले, काय चौधरी साहेब, भगवानाने केली का सेवा तुझी? तो म्हणाला, तुमचा भगवान तर मार मारून खीर भरवतो. तुमचा परमात्मा तर मार मारून खीर भरवतो आणि माझा जीव वाचवला दाता तुम्ही. त्या डाकूंचं काय जातं, 1 मिनिटात काम तमाम केलं असतं माझं. मी तुमचं स्मरण केलं, सगळी कहाणी सांगितली. परमात्मा म्हणाले, बेटा ही देखील तुझ्यावर एक दयाच केली आहे परमेश्वराने, की ज्यामुळे तुला अजून एक बहुमूल्य रत्न मिळेल. खीर तर खाऊ घातलीच घातली, हे धन मिळाले. मग त्याला, कारण विश्वास लगेच बसत नाही. आता तर परमात्म्याने असे ज्ञान सांगितले, बाळांनो, पोरं देखील समजतील की कबीर इज गॉड. असे पुरावे दास तुम्हाला देईल. तर या क्षणांसाठी ते पुरावे तयार करायचे होते परमात्म्यांना. लेकरांना आपल्या शरणात देखील घ्यायचं होतं. त्यांचा देखील जन्ममृत्यूचा प्रदीर्घ आजार संपवायचा होता. तर मलुकदासजींना सचखंडात घेऊन गेले आणि त्यांना परत सोडले. होय. त्यानंतर मलुकदासजी म्हणतात, जपो रे मन साहेब नाम कबीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. एक समय गुरु बंसी बजाई कालंदरी के तीर. सुर नर मुनि जन थकत बहे वहाँ रुक गया दरिया नीर. जपो रे मन परमेश्वर नाम कबीर. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गणेश सोपान काळोखे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट कडूस, तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे. आपला व्यवसाय काय आहे? माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 25/1/2013 रोजी घेतली. त्यापूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? त्यापूर्वी जी आपली परंपरागत हिंदू धर्मामध्ये पूजा अर्चा चालते, त्याप्रमाणे आमच्या घरातही गणपती बसवणे, नवरात्रोत्सव करणे असे वडील पूजा सेवा करत होते. आणि इतर जे काही आपले परंपरागत मग सण उत्सव येतात त्याप्रमाणे आम्ही भक्ती करत होतो. असं सर्व करता करता 2002 साली
माझे नातेवाईक मला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र होतं तेथे घेऊन गेले आणि तेथे गेल्यानंतर मला तिथे जे काही त्यांचे सेवेकरी होते त्यांनी श्री स्वामी समर्थ हा मंत्र दिला. तसेच त्यांनी एक स्वामीचरित्र सारामृत पुस्तक होतं त्यातून 3 किंवा 7 अध्याय रोज वाचायला सांगितले. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायला सांगितला व जे जे काही सणवार व्रत वैकल्य येतात त्या अनुषंगाने ते सेवा देत होते. जसे नवरात्र आली तर ते दुर्गा सप्तशतीचे पारायण करायला सांगायचे. दत्त जयंती जवळपास आली किंवा स्वामी समर्थ प्रगट दिन वगैरे आला तर आमच्याकडनं ते गुरुचरित्राचे पारायण करून घ्यायचे. स्वामीचरित्राचे पारायण करणं किंवा वेळोवेळी आपण जर काही विचारायला गेलो, आमच्या घरात काही अडचण आली किंवा काय आलं तर त्या अनुषंगाने ते मग नवनाथ पारायण करा किंवा दुर्गा सप्तशतीचे घरातील सुवासिनींकडून पारायण करून कया, अशा वेगवेगळ्या सेवा आमच्याकडनं ते करून घ्यायचे. ते करता करता मला स्वामी सेवेत आवड निर्माण झाली आणि त्यांचीच काही शिबिरं मग तिथे आयोजित केली जायची स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रातर्फे. त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र होतं, ज्योतिषशास्त्र, कुंडलीशास्त्र आणि मग हळूहळू मला आवड झाल्यामुळे मी ते शिबिर अटेंड केले आणि त्यातून ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, कुंडलीशास्त्र हे शिकून घेतलं. आणि आमच्याजवळ मी जिथे राहत होतो घाटकोपरमध्ये, तिथे जवळच ते स्वामी समर्थ सेवा केंद्र होतं. तेथे त्यांना प्रश्नोत्तरामध्ये सहकार्य करायला लागलो व तिथे मी प्रश्नोत्तरांना एक आठवडा साप्ताहिकमध्ये गुरुवार त्यांना तिथे बसून त्यांच्याबरोबर मी प्रश्नोत्तराची सेवा करू लागलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी बालपणापासूनच भक्तिमार्गात होतात आणि त्याचप्रमाणे आपण स्वामी समर्थ केंद्र जे दिंडोरी प्रणित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण सेवा देत होतात. तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्याकडे का वळालात? स्वामी समर्थ सेवा केंद्रात सेवा देत असतानाही माझी स्वतःची जी आर्थिक परिस्थिती होती ती अचानक मी खूप कर्जबाजारी होऊ लागलो. परिस्थिती ढासळली, डबघाईला गेली. त्या अधूनमधून मी स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्येही त्यांना विचारलं की माझ्या बाबतीत असं का घडतं आहे, मी रोज सेवाही करतो आहे आपण सांगाल ती. तर त्यांनी नंतर त्याच्यावर सांगत गेले की हे तुमचं प्रारब्ध असू शकतं आणि ते तुम्हाला भोगल्याशिवाय काही संपणार नाही. मग मी म्हटलं एवढी जर भक्ती करतो आहे तरी प्रारब्ध संपत नाही म्हणजे माझ्या पुढं तो प्रश्न उभा राहिला की मग अजून वेगळी काय सेवा करायची. तर तेच उत्तर द्यायचे की नाही, हे तुमचं प्रारब्धच आहे आणि ते संपवावंच लागेल. आणि असं करता करता मग एवढी परिस्थिती खराब झाली की मला माझं ते मुंबईचं राहतं घर विकावं लागलं आणि तिथे मी जो ट्रान्सपोर्ट व्यवसाय म्हणजेच रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होतो ती स्वतःची रिक्षाही विकावी लागली आणि मला मग माझे पुणे जिल्ह्यात जिथे गाव आहे त्या गावी वास्तव्याला यावं लागलं. गावी वास्तव्याला आल्यानंतरही मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सेवा सोडू नका, की निदान तुम्हाला पुढचा जन्म तरी चांगला मिळेल. त्यामुळे तुम्ही जी काही भक्ती आहे ती सेवा चालू ठेवा, हळूहळू प्रारब्धातून तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल किंवा निदान पुढचा जन्म तरी तुमचा चांगला जाईल. मग असं करता करता मी गावी येऊनही स्वामी सेवा चालूच होती. जवळपास जे काही औदुंबराचं झाड होतं त्याला तिथे पाणी घालणं, दत्त जयंती असल्यावर त्या औदुंबराच्या झाडाखाली बसून मी गुरुचरित्र पारायण करत होतो आणि जे काही माझे जवळचे वाडी वस्तीवाले होते तिथे सर्वांना जमवून मी दत्त जयंती साजरी करत होतो. असं करता करता मी कामानिमित्त जवळच चाकण गाव आहे तिथे कामानिमित्त आलो आणि जिथे राहायला होतो ते माझे शेजारी होते. तेही मला बघत होते की मी आध्यात्मिक याच्यात काही ना काही माझं रोजच चालू आहे, कधी गुरुचरित्र, कधी नवनाथ पारायण, कधी दुर्गा सप्तशती वाचन. तर ते म्हणलं तुम्ही खूप आध्यात्मिक दिसताय. तर माझ्या मामा जिथे जात आहेत ज्या संतांकडे त्यांचं एक पुस्तक आहे माझ्याकडे, ज्ञानगंगा. मला तर काही एवढं कळलं नाही, पण ते तुम्ही वाचा, तुम्ही आध्यात्मिक आहात, तुम्हाला काहीतरी त्यातून कळेल. तर मी त्यांच्याकडनं ते पुस्तक घेतलं आणि मला ही वाचनाची आवड असल्यामुळे मी प्रथम त्या अनुक्रमणिकेवर एक नजर फिरवली. तर त्या अनुक्रमणिकेमध्ये मला एक चॅप्टर दिसलं की प्रारब्धावरही मात करणारा एक देव आहे जो तुमचं प्रारब्ध नष्ट करू शकतो. आणि मला जी मेन अडचण होती, जे प्रारब्ध करत इतके दिवस जे मी भोगत होतो, तोच चॅप्टर मी पहिला काढला आणि ते वाचायला घेतलं. तर त्यात दिलं होतं
की संत कबीर हे तुमचं सर्व प्रारब्ध वगैरे तुमचं मिटवून तुम्हाला एक चांगलं आयुष्य देऊ शकतात, असं मी थोडक्यात वाचलं. आणि नंतर पुन्हा मग अनुक्रमणिकेत पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली. आणि त्याच्यात माझे अगोदर जे सर्व ग्रंथ वाचन झालते, दुर्गा सप्तशती म्हणा देवीचे, नवनाथ पारायण किंवा गुरुचरित्र पारायण, यातून मला जी काही देवांची थोडीफार माहिती होती आणि त्यात ह्या ज्ञानगंगेमध्ये जी माहिती होती त्यात मी ते हळूहळू मिळवून घेऊ लागलो. त्यात लिहिलं होतं ब्रह्मा विष्णू महेश यांचे आईवडील आहेत, जे अजूनपर्यंत मला, जे मी दिंडोरी प्रणित मार्गात होतो त्या मार्गात मला अजूनपर्यंत हे कधी कळालंच नव्हतं की मी ज्यांची भक्ती करतो आहे, ज्यांना त्रिमूर्ती म्हणून मानतो आहे, ज्यांचा अवतार श्री स्वामी समर्थ आहेत, ज्यांची मी भक्ती करतो आहे, त्यांचाही जन्म आणि मृत्यू होतो आहे, हे मला त्या ज्ञानगंगेमधून पुराव्यासहित कळालं. जे मी दुर्गा सप्तशती इतके दिवस वाचतो आहे पण माझ्या कधी ते नजरेत आलं नाही. पण श्रीमद देवी भागवतमध्ये त्या पुराव्यासहित त्यांनी दाखवून दिलं की मी ज्यांना इतके दिवस आस्थेने पूजतो आहे त्यांचाही जन्म मृत्यू होतो आहे आणि त्यांच्यामध्ये जे काही माझं प्रारब्ध आहे ते मिटवण्याची क्षमता नव्हती. आणि मग मला त्यातून पुढे वाचत गेल्यानंतर कळालं, सृष्टीरचना वाचून झाली. त्याच्यामध्ये जो सृष्टीरचनाचा पॅरेग्राफ होता त्याच्यामध्ये पूर्ण सृष्टीरचनेमध्ये पूर्ण क्लिअर केलं होतं की यांचे आईवडील आहेत, त्या आईवडिलांच्याही वर एक देव आहे ज्याला कबीर परमात्मा त्यात संबोधलं गेलं होतं. आणि ते सर्व वाचन केल्यानंतर मी त्या शेजाऱ्यांकडे सकाळी उठलो, गेलो, पहिलाच म्हटलं हे ज्यांनी तुला पुस्तक दिलं आहे मला त्यांच्याकडे घेऊन चल. तर ते म्हटले ते माझे मामा तिथे करतात त्यांचे, आपण जाऊ भेटायला. 1-2 दिवसात मग मी आमच्या जवळपासच नारायणगाव म्हणून ठिकाण आहे तिथे त्यांचे ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी राहत होते, त्यांना जाऊन भेटलो. व मला म्हटलं हे जे तुम्ही पुस्तक आणलं आहे त्या गुरूंकडे मला तुम्ही घेऊन चला. तर त्या म्हटले एक 8-15 दिवसात मी त्यांच्या हरियाणा येथील स्थित आश्रममध्ये जाणार आहे, तर तेथे तुम्हाला मी घेऊन जाईल. आणि तिथून मी घरी आल्यानंतर जे शेजारी माझे होते त्यांच्या पत्नीने संत रामपालजी महाराजांविषयी थोडंफार माझ्या घरी मिसेसला थोडंफार काही वेगळी कल्पना दिली असेल की तिथे जाऊ नका किंवा काही तिथे असं वेगळं घडतं आहे, त्यामुळे तुमच्या मिस्टरांना तिथे काही पाठवू नका. तर ती घरी आल्यानंतर मी तिला सांगितलं मी 8-15 दिवसात जाणार आहे, मी बुकिंग केलं आहे. पण तिने ते वाद घालायला सुरुवात केली की नाही तिथे जाऊ नका, तिथे गेल्यानंतर जे काय आहे पारंपरिक भक्ती ते बंद करायला लावतात किंवा काय. पण तिला मी ते पटवून दिलं, अगं ज्ञानगंगा पुस्तक हे समोर आहे आपल्याकडे, आपण ते ग्रंथ मिळवून बघ, तुला जे काही वाटतं त्यातून आपण तुला क्लिअर करून देतो, मी सर्व प्रूफ्स आपल्या समोर आहेत, तूही सुशिक्षित आहे मीही सुशिक्षित आहे. पण ती काय ऐकायला तयार नव्हती, कारण की जी काही आपण पारंपरिक भक्ती करत होतो त्यामध्ये आपण एवढे रंगले गेलो होतो की आपल्याला जे काही पुरावे आहेत ते पटकन आपण मानायला तयार होत नाही. जे काही आपण परंपरागत महिला वर्ग असल्यामुळे हळदी कुंकू करणं किंवा नवरात्रोत्सवामध्ये घट बसवणे, 9 दिवसात त्यांचे जे काही पारंपरिक खेळ असतात ते महिला वर्ग करत असतात, त्यामुळे ती मला संत रामपालजी महाराजांच्या चरणी त्यांच्या नियमांमुळे जाऊ देण्यास अडथळा करत होती. मग आणि त्यामुळे तिने मला एक अट घातली की तुम्ही तिथे जायचंच नाही, घरात भांडणं व्हावी लागली. आणि जे अनुयायी मला घेऊन जाणार होते तिने त्यांचाही नंबर शोधून काढला माझ्या मोबाईलमधून आणि त्यांनाही फोन करून सांगितलं की आमच्या मिस्टरांना तुम्ही काही तिथं घेऊन जाऊ नका. तर त्यामुळे ते वाद होण्यापेक्षा ते अनुयायी म्हटले तुम्ही काही सध्या आमच्याबरोबर येऊ नका, तुम्ही आधी तुमच्या घरात समजूत काढा आणि नंतर तुम्ही ते पुन्हा या आमच्याकडे. त्याचं 1 महिना माझा असाच गेला. पण ज्या दिवसापासून मी ते ज्ञानगंगा पुस्तक वाचलं होतं तेव्हापासून माझी जी पहिल्याची रुटीन होते की पहाटे 5ला उठणं, स्वामींची पूजा करणं, दिवा लावणं, हे ज्या दिवशी मी ज्ञानगंगा वाचलं त्या दिवसापासूनच माझं बंद झालं होतं. आणि माझी पूर्ण ओढ त्या कबीर परमात्म्यांकडे लागली होती. तर म्हटलं आता हिला समजवायचं कसं, इथं काय ऐकायला तयार नाही. मग मी काय केलं, मला जे ज्योतिषशास्त्रामध्ये एक अचूक निदान म्हणून पुस्तक भेटलं होतं ज्याच्यामधून मी प्रश्नोत्तरं करायचो. तर ते अचूक निदान पुस्तक एक दिवशी पुन्हा गुरुवार बघून मी ते काढलं. सकाळ सकाळ स्वामींची पूजा वगैरे सगळं तिच्या समाधानासाठी केलं. आणि ते अचूक निदान पुस्तकातनं मी जी समोरच्यांना उत्तरं द्यायचो हे तिला माहिती होतं आणि त्यातून ती उत्तरंही बरोबर यायची. तर तिला म्हटलं ह्या पुस्तकावर तुझा विश्वास आहे, समोर स्वामी समर्थ आहे त्यांच्यावर विश्वास आहे,
इथून पुढे इथून मागे जी आपण इतरांना मार्गदर्शन केलं आहे ते सर्व तर बरोबर आलं आहे. म्हणजे तुला ह्या पुस्तकावर आणि स्वामींवर विश्वास आहे ना, मग आपण आज स्वामींनाच विचारू. तिलाही जवळ घेतलं, स्वामींसमोर बसवलं. त्या पुस्तकामध्ये एक चौकट होती ज्यात 10-25 कॉलम्स होते. त्याच्या पुस्तकाचं असं होतं की आपण अचूक निदान म्हणून त्या पुस्तकाचं नाव होतं की आपल्या मनात जो प्रश्न आहे ते प्रश्न त्या पुस्तकामध्ये होते. मग तिला विचारलं मी, हे ज्ञानगंगा पुस्तक आहे, आपण त्याच्या संदर्भात पुस्तक विचारू. तिला म्हटलं तू मनातल्या मनात म्हण, हे ज्ञानगंगा जे पुस्तक आहे व त्याच्यात जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे का असत्य आहे. मग त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की हे खरं आहे की खोटं आहे, अशा नावाचा एक प्रश्न होता. तो XYZ समजा 12 अंकाचा नंबर तो प्रश्न होता. आणि तिला म्हटलं तू कुठल्याही एका कॉलममध्ये बोट ठेव, त्या कॉलममध्ये जो आकडा असेल म्हणजे 20 असेल तर 20 आणि त्या प्रश्नाचा अंक 12 असं मिळून जर उत्तर 32 असेल तर त्या 32 आकड्यावर जाऊन डायरेक्ट ते उत्तर वाचायचं. तर तिने मनात ते म्हटलं, समजा 32 आकडा आला. त्या पुस्तकामध्ये क्लिअर लिहिलं होतं की त्यामध्ये जे दिलं आहे ते सर्व सत्य आहे. तिला म्हटलं आता हे उत्तर कोणी दिलं? स्वामींनी दिलं. ती म्हटली हा स्वामींनी दिलं, हे पुस्तकाबद्दल मला अजिबात हे नाही. म्हटलं मग आता पुढचा प्रश्न विचार की माझे मिस्टर हे संत रामपालजी महाराजांकडे दीक्षा घेण्यासाठी जात आहे, मग त्यांनी तिथे जावं की न जावं? मग तिने पुन्हा तीच प्रोसेस केली, मनामध्ये स्वामींचं नाव घेतलं असेल आणि पुन्हा त्या एका कॉलमवर बोट ठेवलं आणि ते प्रश्न होता त्याच्यामध्ये की मी ह्या कामासाठी जाऊ की नको, अशा अनुषंगाने तो एक प्रश्न होता. तो प्रश्नाचा नंबर आणि त्या कॉलममधील नंबरची जुळवाजुळव करून जो काही आकडा आला त्या आकडा तिने काढला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखीच ती म्हटली. त्यामध्ये क्लिअर लिहिलं होतं की यांना तिथे जाऊ द्या, आयुष्यामध्ये तुमचं खूप भलं होणार आहे. म्हटलं आता हे उत्तर कोणी दिलं? ती म्हणते स्वामींनी दिलं. म्हणलं हे मान्य आहे तुला? स्वामींनी जर मला आता माझा मार्ग मोकळा करून दिला आहे तर तू काय मला आता अडवू नको, मला तिकडं जाऊ दे. आणि असं म्हणून तिने कुठेतरी माघार घेऊन म्हणली ठीक आहे, पण तुम्ही जा, मला काही आडकाठी घालू नका, मला माझं करू द्या. म्हणलं ठीक आहे, तुला जेव्हा समजेल तेव्हा समजेल, पण मला तिकडे जाऊ दे. आणि असं म्हणून मी परत ते ज्ञानगंगा पुस्तक होतं त्याच्यामध्ये काही नंबर्स होते, त्या नंबर्सवर कॉल केला. तो पुण्यामध्ये कुठेतरी तो हरियाणा आश्रमला लागला. तर मला त्यांनी विचारलं तुम्ही कुठून बोलताय? मी म्हटलं मी पुणे जिल्ह्यातून बोलतो आणि मला संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यायची. तर त्यांनी मला पुण्यामधील एका त्यांच्या अनुयायीचा नंबर दिला. मग त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी 1-2-4 दिवसात जाणार आहे, मला पुन्हा स्टेशनला येऊन भेटा. मग तिथे जाऊन मी तिकीट काढली आणि 25/1/2013 रोजी संत रामपालजी महाराजांच्या हरियाणा स्थित आश्रममध्ये जाऊन नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी धर्मपत्नी आहे ही आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे जाऊ देत नव्हती आणि तिच्या मनामध्ये अशी धारणा होती की संत रामपालजी महाराज ही देवीदेवतांची भक्ती सोडवतात. आणि आज समाजामध्ये सुद्धा हाच प्रश्न आहे. बरेचसे जे धार्मिक लोक आहेत, ते हिंदू धर्माचे आहेत, तर ते लोकसुद्धा त्यांच्या मनामध्ये असा डाऊट आहे की संत रामपालजी महाराज हे हिंदू विरोधी आहेत आणि हे देवीदेवतांची भक्ती सोडवतात आणि त्यांची जे साधना करतात, संत रामपालजी महाराजांकडनं जे अनुग्रह घेतात, ते भगत, ते जे काही लोक आहेत ते देवीदेवतांपासून दूर जातात. तर हे खरं आहे का? सर, त्याच्यावर मी असं बोलू इच्छितो की जसं मी त्या शेजाऱ्यांकडनं ऐकलं होतं तसं ते संत रामपालजी महाराज कोणत्याही देवी देवतांची भक्ती सोडवत नाही. संत रामपालजी महाराज जे मंत्र देतात ते फक्त ते आपले मंत्र त्यांना रोजच्या नित्यनियमात घ्यायला लावतात की कमीत कमी 108 वेळा घ्या किंवा दिवसभर तुम्ही जे पाहिजे तेवढे करा. तसे संत रामपालजी महाराज जे मंत्र देतात ते आपल्या पवित्र धर्मशास्त्रानुसार आणि सद्भक्तीनुसार ते मंत्र देतात. गणपती किंवा देवीचे ते फक्त त्यांचे वास्तविक मंत्र आपल्याला रोजच्या रोज म्हणाव्याच देतात. आणि त्यामुळे जो काही लाभ व्हायला लागतो, त्यामुळे आपले जे काही म्हणजे माझ्या बाबतीत जसं घडलं होतं की मी प्रारब्धावरच अडकून होतो, पण ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेलो आणि त्यांनी मला त्याच देवी देवतांचे, ज्या अगोदर मी पूजा करतोयच, पण इतके दिवस माझं जे काही आहे ते आर्थिक नुकसानीतच चाललं होतं. पण मग असं काय घडलं की संत रामपालजी महाराजांकडे गेलो आणि तेच देवी देवतांचे मंत्र त्यांनी मला दिलेत, फक्त ते शास्त्रानुसार होते. आणि त्यामुळे मग माझे जे काही आर्थिक समस्या वगैरे होत्या त्या ॲटोमॅटिक सुटू लागल्या. त्यामुळे संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची भक्ती सोडवतात हे पूर्णतः चुकीचं आहे.
सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराज हे कुठल्याही देवीदेवतांची भक्ती सोडत नाहीत, तर खऱ्या अर्थाने त्यांचे जे मूलमंत्र आहेत ते साधकाला देतात आणि त्या मूलमंत्राच्या जपामुळेच केवळ साधकाला लाभ प्राप्त होतात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं हे काही मूलमंत्र घेतले आणि त्यानुसार तुम्ही जेव्हा साधना करायला सुरुवात केली, त्यानंतर आपल्याला जे काही आपले जे प्रॉब्लेम्स होते, जे काही संकट होते, तर त्यातनं आपल्याला काही लाभ किंवा त्याच्यामध्ये काही आपल्याला राहत मिळाली का? मग ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेलो, त्यांनी मला जे वास्तविक मंत्र दिले, जी भक्ती दिली, ती भक्ती केल्यानंतर माझं जे काही आर्थिक नुकसान झालं होतं, जे काही ट्रान्सपोर्ट व्यवसाय होता तो पूर्ण डबघाईला गेला होता. त्यात हळूहळू माझ्यात सुधारणा व्हावं लागली की जी लोकं मला ओळखत होते की हा पूर्ण आता लॉस गेला आहे, हा कधी वर येऊ शकणार नाही. आणि मग मी ज्यांच्याकडे त्यावेळेस सहकार्य मागायला जायचो आर्थिक रूपात किंवा काय, तर ते मला नकार द्यायचे, कारण की त्यांच्या डोक्यात होतं की मी जर याला आत्ता दिलं तर हा काय रिटर्न करू शकणार नाही. पण तोच नंतर मी ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेलो, त्यांच्याकडनं नामदीक्षा घेऊन जेव्हा मी घरी परत आलो आणि मी त्यानंतर ज्या ज्या व्यक्तींकडे गेलो त्या ॲटोमॅटिकली माझ्याकडे सहकार्याची भूमिका घेऊन यावे लागले की अरे तुला काही गरज आहे का, तुला काही लागेल का. आणि त्या अनुषंगाने त्यांच्या सहकार्याने एक महिन्याभरातच माझे जे काही आर्थिक अडचणी होत्या त्यातून मला मार्ग सापडू लागला. आणि तिकडे गेल्यानंतरच माझं पुन्हा जे गाडी वगैरे जे विकलं गेलं होतं, माझ्या खिशामध्ये एक रुपया नसतानाही माझ्याकडे पुन्हा एक व्हॅन गाडी आली, ज्यामुळे मी पुन्हा आपल्या धंद्यामध्ये उतरू शकलो. आणि हळूहळू असं करता करता एक 2-4 वर्षामध्ये माझं स्वतःचा फ्लॅट झाला. जे मी मुंबईला राहतं घर विकून आलो होतो, इथे भाड्याने राहत होतो, ते आज मी स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत आहे. तसेच जे काही माझी एक गाडी जिथे मुंबईला मला विकावी लागली कर्जबाजारीपणामुळे, ते ह्याच भक्तीमध्ये आल्यानंतर संत रामपालजी महाराजांनी जो मला मार्ग दाखवला, त्या मार्गावर चालता चालता आज माझ्या पुन्हा 2च्या 4 अशा 4 गाड्या, स्वतःचं घर, जे काही आर्थिक विवंचना होती त्यातून मी आज बाहेर पडलेलो आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ही आज मजबूत झाली, परंतु मला असं विचारायचं आहे की या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला काही शारीरिक, मानसिक स्वरूपात काही अनुभव आलेत का? शारीरिक लाभांबद्दल बोलाल तर सर, मला मूळव्याधाचा त्रास होता. त्याबद्दल मी खूपसे औषधोपचारही केले होते, पण त्यातून एक 8-10 दिवसात फरक वाटलं बरं की पुन्हा ते उद्भवायचं. पण नंतर जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेऊन परत आलो, तर 1-2 महिने मला त्या काही आजाराचा असा विसर पडला. आणि माझी पत्नीच मला म्हटली, अहो तुम्ही 8-15 दिवसात तुम्हाला जो त्रास व्हायचा, तुम्ही 2-3 महिने झाले तरी त्याच्याबद्दल काही आवाजही नाही काढला की मला दुखतं आहे किंवा मला त्रास होतो आहे. आणि हे मला त्यानंतर 3 महिन्यानंतर कळलं की माझं ते मूळव्याधाचा त्रास जो होता तो काही औषधोपचार न करता फक्त संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे किंवा त्या सद्भक्तीमुळे तो बरा झाला होता. तसंच जे काय आता कोरोना काळ गेला, त्या कोरोना काळामध्ये माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि त्या काळात तुम्ही इतरत्रही बघितलं असेल की जो कोणी हॉस्पिटलाइज झाला आहे त्याची घरी येस तोपर्यंत सर्व आपले नातेवाईक म्हणा किंवा स्वतःलाही गॅरंटी नव्हती की हा ॲडमिट झाला आहे म्हटल्यावर हा घरी येईल की नाही येईल. त्या काळामध्ये ज्या दिवशी मी ॲडमिट झालो त्या दुसऱ्याच दिवशी आमच्या एका नातेवाईकाची वाईट बातमी माझ्यापर्यंत येऊन पोचली की अरे तो नातेवाईका कोरोनाने दगावला. तर त्याच दिवशी मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली की मला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. तर तिकडनं त्यांचं उत्तर आलं की तुम्ही भक्ती करताय तर घाबरण्याची गरज नाही, भक्ती करा, परमात्मा सर्व ठीक करतील आणि तुम्ही 1-2 दिवसात घरी परत जासाल. तर मी तसं मग आपण आज बघतो स्टेटस ठेवत असतो, मी लगेच व्हॉट्सअपला माझ्या स्टेटसला ठेवून दिलं की मी माझ्या देवाला फोन केला आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की तू 2 दिवसात एकदम ओके होऊन घरी जाशील. आणि खरंच तसंच झालं. मी 2 दिवसामध्ये माझं जे काही रिपोर्ट आहे ते नॉर्मल झाले आणि मला लगेच 2 दिवसात डिस्चार्ज देण्यात आला. असं मी त्या कोरोना काळात जे काही आपण ऐकत होतो त्या कोरोना काळात या महामारीतून मला सुखरूप त्यांनी घरी पाठवलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्यावर
अप्रतिम अशी दया केली आणि आपल्यावर जे आर्थिक संकट होतं, त्याचप्रमाणे जे शारीरिक व्याधी होत्या आणि करोना काळामध्ये आपल्यावर जे काही संकट आलं होतं त्यातनं आपल्याला सुखरूप बाहेर काढलं. तर ह्या अशा आपल्या अनुभवातून आपण जे आज गरजवंत आहेत आणि नाना प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहेत, ते त्याच्यापासून आराम मिळावा यासाठी भटकत आहेत, दारोदारी जात आहेत, संतांकडे जात आहेत, झाडफूक करत आहेत आणि डॉक्टरांकडे सुद्धा जात आहे, परंतु त्यातनं त्यांना काही आराम मिळत नाही. तर अशांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी संदेश तर नाही, पण मी एक विनंती करेल की माझे जे काही सहकारी मित्रपरिवार किंवा माझे जे स्वामी समर्थ सेवा केंद्रातील त्यावेळेचे सहकारी असतील, त्यांना मी एक कळकळीची व नम्र विनंती करतो आहे की जे काही मी भोगलं आहे आणि ते तुम्ही पाहिलं असेल की माझा तो काळ कसा गेला, त्या काळात मी कसं डबघाईला गेलो आणि आज मी ज्या सुस्थितीत आहे, तर तुम्हाला मी तेच सांगू इच्छितो की तुम्हीही जर सुशिक्षित असाल तर लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा संत रामपालजी महाराजांचे आज विविध चॅनल्सवर सत्संग चालतात, त्या सत्संगखाली एक पट्टी चाललेली असते, त्या पट्टीवर आश्रमांचे नंबर असतात, त्या नंबरवर कॉल करा व त्या ज्ञानाबद्दल विचारपूस करा. तुम्हाला पुस्तक हवे असेल तर तुम्हाला त्याचीही माहिती मिळेल किंवा तुम्ही नामदीक्षा घेण्यासाठी इच्छुक असाल तर त्याचीही माहिती तुम्हाला त्या नंबर्सवर मिळेल. व जसं मला ज्ञान झालं, मी ती भक्ती स्वीकारली व आज तुम्ही माझ्यातला बदलही पाहत आहात, तसंच मलाही वाटतं की तुम्हालाही तो बदल, आजही मी माझ्या अनेक मित्रांना आर्थिक स्थितीत किंवा शारीरिक आजारांमध्ये, आदिव्याधींमध्ये ग्रासलेलं पाहतो आहे, तर मला त्यांना बघून खूप दुःख वाटतं आहे. तर त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून त्यांची नामदीक्षा घेऊन आपलंही आयुष्य सुखसमृद्धी आणि भरभराटीने जावं. त्यासाठी त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्या. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केलात की साधकाला जर सुख हवं आहे किंवा ज्या काही त्यांना व्याधी आहेत किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे आणि त्यातून त्यांना जर समाधान हवं असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा अवश्य घ्यायला हवी. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी जर साधक त्यांच्या आश्रमात किंवा दिलेल्या पत्त्यावर जात असेल नामदान केंद्रावर, तर तेथे जाऊन त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? सर, त्यांना त्या नामदीक्षेसाठी एकही रुपयाचा खर्च येत नाही. उलट संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा दिल्यानंतर त्यांना एक आरतीचं पुस्तक दिलं जातं. संत रामपालजी महाराज व कबीर परमात्मा यांचा एक फोटो दिला जातो. तसेच त्यांना एक चरणामृतची बॉटल व इतर प्रसाद साहित्य हे सर्व मोफत दिलं जातं. त्यांच्याकडनं एकही रुपया घेतला जात नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.